एलपीजी गॅस सिलेंडरवरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे। याचा थेट संबंध हजारो मैल लांब असलेल्या इराण आणि इस्रायलमधील युद्धाशी जोडलेला आहे। या युद्धाचा तुमच्या महिन्याच्या बजेटशी काय संबंध, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। इराण आणि अमेरिका, दोन महासत्तांमधील हे भीषण युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही। या युद्धाची झळ आता थेट तुमच्या आमच्या स्वयंपाक घरात पोहोचली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। मध्य पूर्वेतील हा संघर्ष आता तुमच्या गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतोय। याचं सर्वात मोठं कारण आहे हार्मुझची सामुद्रधुनी। इराणने हा जागतिक व्यापाराचा महत्त्वाचा मार्ग रोखला आहे। याच मार्गावरून भारताची इंधनाची जहाजे येतात। आता हा मार्ग धोकादायक बनल्याने जहाजांना लांबचा वळसा घालून यावं लागतंय। परिणामी वाहतूक खर्च गगनाला भिडले। तुम्हाला माहितीये का, भारत आपल्या गरजेचा 60% अधिक एलपीजी कतार, सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या देशांमधून आयात करतो। पण आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $10ने वधारले आहेत। जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा एलपीजीचे दरही वाढतात। हा जागतिक अर्थशास्त्राचा साधा पण तितकाच क्रूर नियम आहे। सध्या सरकार किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न खरं करतंय, पण हे युद्ध जर असंच लांबलं तर हा बोजा शेवटी ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे। केवळ गॅस सिलेंडरच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे महागाईचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, केवळ किमतीच वाढणार नाही तर गॅसचा पुरवठा होण्यास देखील उशीरही होऊ शकतो। जहाजे लांबच्या मार्गाने येत असल्याने वेळेवर डिलिव्हरी मिळण्यात अडचणी येऊ शकतात। मध्य पूर्वेतील शांतता भारतासाठी केवळ राजकीय मुद्दा नाही तर तो आपल्या खिशाशी जोडलेला आर्थिक मुद्दा देखील आहे। हे युद्ध जर लवकर थांबलं नाही तर महागाईचा एक मोठा झटका सहन करण्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल। यावर तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।